आणि एक नजर टाकणार आहोत मुसळधार पाऊस ठिकठिकाणी कोसळतोय आणि त्या संदर्भातल्याच महत्त्वाच्या घडामोडी फटाफट। तर जालन्यामध्ये चारचाकी कार विहिरीमध्ये कोसळलेली आहे। टेंभुर्णी रोडवरती कार ही विहिरीमध्ये कोसळली आहे। गाडीमध्ये किमान 5 जण असण्याची शक्यता वर्तवलेली आहे। एकाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर धळेगव्हाण गाडेगव्हाण शिवारातली ही घटना आहे आणि या घटनेने अर्थातच धक्का बसलेला आहे। कार विहिरीत कोसळली आहे, ज्यामध्ये तब्बल 5 जण होते, त्यातील एकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। गाडीत किमान 5 जण असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि सध्या या विहिरीतनं गाडी बाहेर काढण्याचं आणि गाडीत बसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रामुख्यानं काम हे तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे। जालन्यातल्या टेंभुर्णी रोडवरती ही घटना घडली आहे। दुसरीकडे आपण बघतोय सगळीकडेच मेघ गर्जनेसह जोरदार असा पाऊस कोसळतोय। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। वसमत आणि कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस होतोय। वसमत आणि औंढा तालुक्यातील शाळांनाही सुट्टी घोषित करावी लागली आहे। वसमत वारंगा मार्गावरती असलेल्या ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे वाहतूक बंद आहे। कळमनुरी शहरामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय। राम मंदिरात देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे। तर ठिकठिकाणी शेतांमध्ये सुद्धा पाणी साचलंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे। तर जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं अक्षरशः तारांबळ उडाली। त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पिकांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं कहर केलाय। अहमदपूर तालुक्यामध्ये बेमडेवाडी या गावाकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्यामुळे खचून गेलाय। पूल वाहून गेलाय, त्यामुळे ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येतोय। मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे रस्ते पूल वाहून गेलेत। अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडलेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्याला अक्षरशः हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला होता, त्याच पद्धतीनं पाऊस हा पाहायला मिळालाय। उमरखेड महागाव तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे। तर काल जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। उमरखेड, पुसद, महागाव तालुक्यात पाऊस सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र अतोनात नुकसान होतंय। पैनगंगा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर वाशिम जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून अधूनमधून मुसळधार पावसाचं सत्र सुरू आहे। सतत पडणारे या पावसामुळे खरीप पिकांची वाढ थांबली आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। तर वाशिम तालुक्यात काटा शेतशिवारातील शेतांमध्ये 2 महिन्यांपूर्वी सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली, मात्र सततच्या पावसानं शेतात पाणी साचलंय। पाण्याचा निचरा झालेला नाहीये। सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे। पिकं पिवळी पडली आहेत, परिणामी शेतकरी हतबल झालेत। खरीप हंगामामध्ये आशेनं केलेली पेरणी आता सततच्या पावसामुळे धोक्यात आली, त्यामुळे शेतकरी वर्गावर पुन्हा एकदा मोठं संकट कोसळलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणीही होतीये। तर जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। सध्या धरणामध्ये 98.62% इतका पाणी साठा आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाच्या 18 दरवाजांमधनं तब्बल 3.5 फुटानं विसर्ग सुरू करण्यात आलाय। तो आता 5 पॉईंटनं वाढवून 4 फुटांपर्यंत वाढवलेला आहे। गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 76,456 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। तर वर्ध्यामध्ये निम्न वर्धा धरणाचे 9 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडलेले आहेत। तिकडे अप्पर वर्धा धरणाचे सुद्धा 5 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडलेत। या दोन्ही धरणात पाण्याचा विसर्ग वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे। यात निम्न वर्धा धरण 64%, तर अप्पर वर्धा धरण हे 92% भरलेले आहे। तिकडे वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्याला मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिलाय। पावसामुळे कारंजा ते धनज मार्गावरती झोडगा गावाजवळ नदीला पूर आलाय। पाण्याचा जोर इतका वाढलाय की वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली।
तर प्रचंड पावसाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय ठिकठिकाणी. तर नंदुरबारमध्ये नवापूर शहरात देवलफडी परिसरामध्ये पावसानं तुफान हजेरी लावली आहे. घराघरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी शिरलंय. सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवरती काम हे सुरू आहे. मात्र पाण्याचा वेगही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याचा निचरा होणंही कठीण असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकच्या गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होतीये. रिक्षा यावेळेला वाहून गेली आहे. गोदाघाट परिसरातील गौरी पटांगणाजवळ ही घटना घडलेली आहे. तर पुराच्या पाण्यातनं मार्ग काढत असताना ही घटना घडली. यावेळेला 3 प्रवासी वाहून जात असताना 2 प्रवाशांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. 1 प्रवासी मात्र बेपत्ता आहे. अग्निशमन दलाकडनं एका प्रवाशाला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर आलेला आहे आणि बोरगाव आणि धडकनाळ या गावांमध्ये नदीचं पाणी शिरलंय. शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. काही शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात. पिकं वाहून गेली आहेत. गावकऱ्यांना घरामध्ये पाणी शिरण्याची भीती वाटते. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सध्या सुरू आहे.